बीडमधील मस्साजोगमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सरपंच पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या मस्साजोगच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक पार पडली। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती, पण स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली। या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे। स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला कौल दिला असून ते 92 मतांच्या फरकाने सरपंचपदी निवडून आले आहेत। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला। त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकाल हाती आला। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती। मी पहिल्या सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला, त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले।